हो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी नेत्रा अँड वेलकम बॅक टू डे इन आवर डेली फॅमिली ब्लॉग्स. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आजचा ब्लॉगची सुरुवातच देवपूजापासून झालेली आहे आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. बबली मस्ती करते आणि अंघोळ न करताच ती जाऊन बसली मम्माच्या मांडीवर जय जय करायला. मी देवपूजा करत असली तर ती लगेच येऊन माझ्या मांडीवर बसते. तिला पण देवपूजा करायची असते. बाबा चल दे. बोल सूर्यदेवाय नमः. सूर्यदेवाय नमः बोल. राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. मी आता दुर्वासाठी खिचडी आणि आमच्यासाठी मसाल्याची आमटी बनवते. त्यासाठी मी कांदा भाजते. खोबरं भाजून झालंय. पाणी उकळलंय. आता मी त्याचे तांदूळ धुवून ऍड करून घेते. झाकण लावून घेते. आता मी मसाला लावून घेते. भाजलेले कांदे भाजलेले खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेते. मसाले ऍड करून घेते. पावडर पावडर थोडीशी मी आता हे थोडंसं पाणी टाकून मिक्सरला बारीक वाटून घेते. एक दोन चमचे हे डाळवे असतात ना, चिवड्यात घालतो ते पण मिक्सरला लावून घ्यायचे बारीक. त्याच्यामुळे भाजीची जी थिकनेस आहे ती खूप छान होते आणि टेस्ट पण वाढत होते. आणि छान मसाला बारीक वाटून झालाय. सगळ्यात अगोदर तेल टाकून घ्यायचे. तेल छान गरम झालं की मसाला हळूहळू टाकायचा आहे. आणि गॅस कमीच ठेवायचा आहे. मसाला खूप म्हणजे ऍटलिस्ट 5 ते 7 मिनिटं कमीच गॅसवर मसाला खूप छान भाजून घ्यायचा आहे. मसाला छान हळूहळू शिजतोय तोपर्यंत मी भात लावून घेते. मध्ये त्याला फक्त ढवळत राहायचं म्हणजे खाली लागू नये म्हणून. पण त्याला शिजायला द्यायचंय छान 5 ते 7 मिनिटं. छान शिजला की त्याला एक छान अरोमा येतो आणि खूप टेस्टी भाजी लागते. आता मी तांदूळ भात लावून घेते. मी आता थोडंसं नमक आणि थोडंसं तेल भातात ऍड करून घेते. आणि तुम्हाला एकदा बॅक कॅमेरा करून मी भाजी दाखवते. मसाला किती शिजवायचा आणि कसा शिजवायचा, कितीपर्यंत शिजवायचा. हे बघा साईडला तेल किती आलंय. ते खाली लागला पण नाहीये आणि असं तेल येईपर्यंत शिजवून घ्यायचंय छान. बोल. काय करते बच्चा? अच्छा, लादी. सकाळी उठल्या उठल्या बघू शकता तुम्ही बबलूचं काम असतं लादी पुसणं. मम्मीला हेल्प करते बबलू ना बबी. अच्छा, बघू शकता किती क्लीन केलंय पूर्ण घर. बघा किती एक हात मागे पण असतो.
एकात मागे कशाला ठेवते काय माहिती, तिलाच माहीत. काय ना बेबी इकडे बघ. कर सगळं पुसून काढा मम्माला, मग टेन्शन नाही. पण मम्माचं सगळं झालंय पुसून. आता शांतपणे करायला आली. आणि हे बघा कसं करते. झाली बाळा, कशाला कामं वाढवते. कसं पाय काढ ना, पाय घालायचं नसतं त्याच्यात. सगळं माहिती आहे माझ्या गणूला. हॅपी रोज डे. थँक्यू, तुमच्या लक्षात होता. मग थँक्यू. आणि चॉकलेट पण आणली, ते फ्रीजमध्ये आहे, बबली खाईल म्हणून ठेवून दिले. थँक्यू सो मच. जे कोणी भाऊ भैया ब्रदर सगळे बघत असतील, तुम्ही सुद्धा तुमच्या बायकांना किंवा तुमच्या बहिणी, तुमच्या आई जे कोणी असतील त्यांना, गर्लफ्रेंड जे कोणी असतील त्यांना नक्की रोज द्या. म्हणजे जो डे असेल ते त्यांना खूप बरं वाटेल. मला सुद्धा ह्यातलं काहीच माहीत नव्हतं, त्यांनी मला सरप्राईज दिलं. मी आत्ताच मूर्तीचं सगळी कामं आपटून नाश्ता बनवायला आली आहे आणि मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. ते ब्लँकेटमुळे हे झालं, पॉसिबल पॉसिबल झालं. लगेच सरप्राईज गिफ्ट पॅक करून येतं ना. वाव, इट्स अमेझिंग. त्याला मी इथेच ठेवते. अच्छा असं येतं ना आतमध्ये. गेल्या रोज डेला मी काय दिलेलं, गुलाबाचं झाडच दिलेलं, कुंडी. त्याला किती रोज यायचं ना. थँक्यू. आता हे तुमच्या गर्लफ्रेंडला द्या. अच्छा, आणि गर्लफ्रेंड कोण आहे बघायचे तुम्हाला तर कंटिन्यू. आमची गर्लफ्रेंड रुसून बसले. हॅपी रोज डे बेबी, हॅपी रोज डे. इकडे हॅपी रोज डे. ए बेबी, ए बेबी. रुसून बसलेली ना बेबी. थँक्यू बेबी. माझ्या बेबीला आज रोज डे ना, रोज आणलाय. ओके बेबी, आता तू मम्माला दे जा. मम्माला दे रोज. दे हॅपी रोज डे बोल. थँक्यू सो मच. थँक्यू. हा रोज माझ्या असंच ठेव ना, नंतर मी ठेवून देणार. माझ्या बाबूला आणलाय मी. छान आहे. आणि सुगंध पण छान, आणि सुगंध पण खूप छान येतो. ह्या स्टेजला आपण त्याच्यात पाणी ऍड करायचं. मी आता डाळ भिजत घातलेली, ती डाळ छान धुवून त्याच्यात टाकून घेते. जिला सालं असतात तशी डाळ घ्यायची, ती जास्त टेस्टी लागते. तीच मी घेतली, तिला भिजत घातलेली. जे इझिली म्हणजे डाळ सॉफ्ट झाल्यावर जे सालं असे निघाले पाण्यात, तर त्यांना धुवून त्यांना काढून टाकायचं. जेवढी निघाली तेवढी, जी नाही निघाली ती ठेवायची. ती असली तरी काही प्रॉब्लेम नाही, खूप छान लागते. डाळ धुवून झाली. आता जेव्हा भाजीला उकळी येईल तेव्हा मी त्याच्यात डाळ ऍड करून घे. तोपर्यंत मी कोथिंबीर शिजवून कोथिंबीर टाकून घेते. थोडीशी आता आणि थोडीशी नंतर ऍड करायची. भाजीला छान उकळी येत आहे. तुम्हाला या स्टेजला मी बॅक कॅमेरा करून परत दाखवते. ह्या स्टेजला आपण डाळ ऍड करून घेणार आहे. आता छान उकळी आली, मी गॅस कमी केला आणि डाळ ऍड करून घेते. राहिलेली कोथिंबीर मी या स्टेजला ऍड करून घेते. आणि मी
मी आता 2 बाजरीच्या भाकरी बनवून घेते, कारण बाजरीच्या भाकरी मसाल्याच्या भाजीसोबत खूप टेस्टी लागतात, खूपच नेक्स्ट लेवल. भाजीचा फायनल लुक मी तुम्हाला दाखवणार आहे नंतर. अगोदर भाकरी बनवून घेते, त्याला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेते. चपातीपेक्षा बाजरीची भाकरी खूप छान लागते. आणि हे बघू शकता तुम्ही, जेवण वाढून झालंय. आता आम्ही जेवायला घेतो, तुम्ही सुद्धा या जेवायला. जय श्री कृष्ण बोल. नमस्कार करून ये. हा इथून नमस्कार कर, इथूनच कर. तर आता फर्निचरचं काम चालू आहे घरामध्ये, बघू शकता. कटिंग बिटिंग सगळं आता बॉक्स चालू केले. इकडे पण ह्याचा व्ह्यू बघू शकता. संध्याकाळी चहा घेताना हा व्ह्यू दिसेल आम्हाला रोज संध्याकाळी. हे आमचे राधाकृष्ण. तिचे सँडल नमस्कार कर बाळा. वडापावलावर इथे छान टेस्ट आहे ना. कशी आहे टेस्ट? बेबी काय खाते? काय ते काय ते? अच्छा. इथे खूप छान वडापाव मिळतो, मी आताच खाल्ला. आणि हे पिझ्झा हटच्या समोर आहे. ते गहू संपलेत आणि मी आली आहे गहू घ्यायला. खायचे नाहीत बाळा ते. मी खातच नाही. आम्ही आलेलो आहोत तिकडच्या घरून आणि येऊन चेंज करून आम्ही जेवलोय. आता मी भांडी धुवून घेते. दुर्वा पण जेवली. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.
थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. बाय बाय. फ्रँकीचे डे सगळ्यांना. येस. बाय. बाय.